केलेला आहे. तुमच्या लक्षात असेल तर तुमच्या लक्षात असेल तर आपण परिसंस्था हा आपला सगळ्यात शेवटचा धडा मागच्या वेळेला सुरू केला होता. तो धडा होता आपला बायोलॉजीचा, म्हणजे आत्ताच्या आपल्या अभ्यासातला सगळ्यात शेवटचा धडा आहे तो. बरं का? म्हणजेच काय, हा धडा संपला की आपला अभ्यास संपला. त्याचा अर्धा भाग आपण मागच्या वेळेला ऑलरेडी केलेला आहे. आपण परिसंस्था म्हणजे काय हे बोललो होतो. तर आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये काही सजीव घटक असतात, काही निर्जीव घटक असतात. त्यांना आपण बायोटिक फॅक्टर, अबायोटिक फॅक्टर म्हणजे जैविक आणि अजैविक घटक असं म्हणतो. परिसंस्था म्हणजे विज्ञानाच्या पुस्तकातला शेवटून दुसरा धडा. शेवटून दुसरा, ताऱ्यांची जीवनयात्रा जो शेवटचा धडा आहे त्याच्या अलीकडचा धडा आहे. 17वा धडा आहे. 17वा आहे ना? 18वा धडा आहे परिसंस्था. 19वा ताऱ्यांची जीवनयात्रा. तर आपल्या आजूबाजूला जे सगळे पदार्थ असतात त्यातले काही जैविक आणि काही अजैविक असे सगळे घटक असतात. मागच्या वेळेला आपण डिस्कस केलं होतं की ह्या सगळ्या जैविक आणि अजैविक घटकांचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपल्या सगळ्यांचा त्यांच्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ आपल्या आजूबाजूला अनेक सजीव आहेत. त्यातले काही प्राणी आहेत, काही पक्षी आहेत, काही वनस्पती आहेत, काही सूक्ष्मजीव आहेत. पण आपल्यामुळे त्यांच्या आयुष्यावर, त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यावर आणि आपल्या सगळ्या सजीवांमुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या निर्जीव घटकांवर सुद्धा परिणाम होतो हे आपण पाहिलं होतं. उदाहरणार्थ सगळ्या सजीवांना जगण्याकरता ऑक्सिजनची गरज आहे असं आपण जर म्हटलं तर ऑक्सिजन कुठून मिळतो आपल्याला? हवेतनं मिळतो. आणि हवा हे काय? निर्जीव घटक आहे आपल्या आजूबाजूला, म्हणजे अजैविक घटक आहे. बरोबर? तसंच आपण सगळे पाणी पितो. पाणी स्वतःच एक अजैविक घटक आहे. आपण मातीवर चालतो आणि मातीमधनं आपल्याला जी काही सगळी फळं, भाज्या, धान्य हे सगळं मिळतं. तर त्याचा अर्थ काय? आपल्या सगळ्यांचं आयुष्य हे सगळ्या अजैविक घटकांवरती आजूबाजूच्या अवलंबून असतं. आपल्या सगळ्या कृतींमुळे त्या अजैविक घटकांवर सुद्धा परिणाम होत असतो आणि पुन्हा आपल्यावर, पुन्हा त्यांच्यावर, असं सगळं सतत सुरू असतं. ह्यालाच परिसंस्था असं म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या परिसंस्था या धड्यामध्ये आपण बघणार आहे. पटापट आपण रिवाइज करूया. पीपीटी शेअर करते आणि मग परत पुस्तकात जाऊन आपण ते डिटेलमध्ये बघू. बघा, परिसंस्था. ठीक आहे. आपल्या सभोवताली असलेल्या जैविक आणि अजैविक घटकांचा आणि त्यांचा एकमेकांवर असलेल्या परिणामांचा अभ्यास म्हणजे परिसंस्था. ठीक आहे. या सगळ्यांचा एकमेकांशी काहीतरी परस्पर संबंध आहे. आपल्या सगळ्यांचाच, आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक गोष्टीशी काहीतरी परस्पर संबंध आहे आणि त्यांच्यामध्ये काहीतरी आंतरक्रिया होत असतात. आपल्याला कळो अगर न कळो, पण सगळ्या गोष्टी एकमेकांच्या काहीतरी संपर्कात आल्यानंतर काहीतरी आंतरक्रिया होत असतात आणि ती एक फार मोठी जटिल प्रणाली आहे, कॉम्प्लेक्स सिस्टीम. सूक्ष्म आणि काय म्हणू आपण ब्रॉड, अशा दोनही कॅटेगरीज मध्ये त्याचा एकमेकांवरती इम्पॅक्ट होतो, आपल्याला जाणवतो आणि त्याचा खूप मोठा ग्लोबल परिणाम पण दिसतो. या प्रणालीमध्ये सगळे जैविक आणि अजैविक घटक एकमेकांवरती अवलंबून असतात आणि त्यांच्यामध्ये सतत काहीतरी आदान प्रदान चालू असतं, गिव्ह अँड टेक. जसं आपण म्हणालो की पाणी आपण प्यायलो तर आपल्या शरीरामधून नको असलेले पदार्थ आपण जे बाहेर टाकतो त्यातही आपण या पाण्यामध्येच खराब किंवा वेस्टेज सोडतो. म्हणजेच काय झालं, पुन्हा एकदा पाण्याचा आणि पाण्यावर आपला परिणाम झालेला आहे. बरोबर की नाही? अशी असते परिसंस्था. आता परिसंस्थेचे घटक कोणते? जैविक घटक. आपल्या आजूबाजूला असलेले सगळे जैविक घटक कोणते कोणते असतात आठवून बघा. आता आपण काही जंगलात राहत नाही, चित्र जंगलाच आहे. जंगलामध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी असतात. मांसाहारी, शाकाहारी, छोटे मोठे, सरपटणारे, उडणारे, सगळ्या प्रकारचे प्राणी जंगलामध्ये आपल्याला दिसतात. आता इथे सूर्यफूल, हत्ती, कमळ, शेवाळ, गवत, मुंगी, मांजर, सिंह वगैरे 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 कोणीही तुम्ही घ्या, जे सगळे जिवंत आहेत ते सगळे जैविक घटक. मग अजैविक घटक कोणते? सूर्यप्रकाश. मागच्या वेळेला आपण खूप डिटेलमध्ये बोललो होतो. सूर्याच्या प्रकाश, आत्ताही माझ्या डोळ्यासमोर एवढा मोठा प्रकाश आहे. सूर्याच्या प्रकाशाशिवाय आपल्या पृथ्वीवरचं पाणी हलणार नाही. म्हणजेच काय, सगळ्या पृथ्वीवरच्या हालचाली कुठल्या ना कुठल्या रूपात ह्या सूर्यप्रकाशावरती अवलंबून असतात. मग आहे दगड. दगड आपल्या ओळखीचा शब्द, आवडीचा शब्द. पाणी, माती, नेचे, हवा इत्यादी सगळे निर्जीव घटक आहेत आणि हे सगळे परिसंस्थेमध्ये फार महत्वाची भूमिका बजावतात. म्हणजे आपल्या परिसंस्थेमध्ये सगळे जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्या एकत्रित परस्पर संबंधांचा अभ्यास आपल्याला करायचा. आता परिसंस्थेचे घटक आपण पाहिले. आता जरा बघूया की परिसंस्थेची रचना कशी असते. अजैविक घटक हवा, माती, पाणी, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता हे सगळे अजैविक घटक जैविक घटकांवरती, जसं सजीवांची संख्या, त्यांचे प्रकार, त्यांचे वय, कोणत्या कोणत्या वयाचे जनरली आहेत, या सगळ्यांवरती काहीतरी परिणाम करत असतात. म्हणजेच त्यांचा आणि ह्यांचा, म्हणजे कोणाचा, सजीव आणि निर्जीव, जैविक आणि अजैविक
अशा दोनही घटकांचा परस्परांशी काहीतरी संबंध आहे आणि काहीतरी त्यांच्या आंतरक्रिया सुरू आहे, जे आपण मागच्या वेळेला ऑलरेडी बोललोय. त्यांच्यामध्ये सतत काहीतरी आदान प्रदान होत असतं आणि हीच परिसंस्थेची रचना आहे. आता बघा, हे चित्र असंच्या असं आपल्या पुस्तकामध्ये आहे, बरोबर की नाही? अजैविक घटक, जैविक घटक आणि ह्या सगळ्यांची डिटेल वर्गवारी आपण मागच्या वेळेला ह्याचा सगळ्याचा अभ्यास केला होता, की उत्पादकांमध्ये हिरव्या वनस्पती, मग प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक हे सगळे प्राणी आहेत आणि हे सगळे प्राणी परपोषी कॅटेगरीमध्ये येतात. परपोषीमध्ये जे विघटक आहेत ते सूक्ष्मजीव आहेत, जे सगळ्या मृत प्राण्यांना, वनस्पतींना गायब करून टाकतात. म्हणजे काय करतात? विघटित करतात आणि पुन्हा एकदा निसर्गामध्ये ते त्यांच्या हवेच्या किंवा त्यांच्यामध्ये असलेले वायू, हवेतल्या वायूंमध्ये, शरीरामध्ये असलेली जी काही आपली एलिमेंट्स आहेत, मूलद्रव्य आहेत, ती पुन्हा एकदा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने मातीमध्ये अशा पद्धतीने पुन्हा निसर्गामध्ये जातात, बरोबर, विघटन झाल्यानंतर. आता हे किती सुंदर चित्र आहे ना, आपल्या पृथ्वीचं चित्र आहे. निळ्या निळ्या रंगाचं पाणी आहे, हिरवे हिरवे जे भाग आहेत ते जमिनीचे भाग आहेत, पांढऱ्या पांढऱ्या रंगाचा कुठे कुठे बर्फाचा भाग आहे. विचार करून बघा, इतकी सुंदर आहे का पृथ्वी? खरं तर आपण आता जिथे राहतो, आपल्या अस्तित्वामुळे ह्या पृथ्वीचं सौंदर्य असं आहे का? दुसरं महत्वाचं, पृथ्वीच्या भोवताली एक असं पांढऱ्या रंगाचं वलय आहे, ते काय आहे? पृथ्वीचं वातावरण, बरोबर की नाही? तर परिसंस्थेचे प्रकार, भूपरिसंस्था, जलीय परिसंस्था, दोन आपण ग्रुप करू शकतो. भूपरिसंस्थेमध्ये जमिनीवर असलेल्या अनेक प्रकारच्या परिसंस्था, त्याच्यामध्ये गवताळ प्रदेश, जंगल, वाळवंट इत्यादींचा आपण समावेश करतो. जलीय परिसंस्थेमध्ये पाण्यामध्ये असलेल्या परिसंस्था, मग त्याच्यामध्ये गोड पाणी, खारं पाणी, बरोबर, किंवा बर्फाळ प्रदेशातलं थंड पाणी, असं तुम्ही काही घेऊ शकता. समुद्रातलं पाणी किंवा नदीतलं पाणी थोडक्यात. मग जे खारं पाणी आहे त्याच्यामध्ये थोडं समुद्र, खाडी असं असतं की नाही, खाडीमध्ये पाणी जिकडे जमिनीकडे, नदीकडे मिळतं असा तो भाग असतो, भूभाग असतो, तिथे वेगळ्या प्रकारची परिसंस्था असते. कसं आपण बोलू, तर अशी ही जलीय परिसंस्था. आता गवताळ प्रदेशातील परिसंस्था, आता आपण जरा शांततेत ह्याचा जरा अभ्यास करूया, खूप इंटरेस्टिंग आहे बघा. गवताळ प्रदेशामधील अन्न साखळीचं विविध स्तर आपल्याला दिलेले. आता गवताळ प्रदेश, जिथे सगळं गवतच गवत, लांब लांबपर्यंत उंचच्या उंच वाढलेलं गवत आहे. तुम्हाला माहितीये ना, गवत हे सगळ्या शाकाहारी प्राण्यांचं बेसिक अन्न आहे. सगळे शाकाहारी प्राणी खूप खुश असतात जेव्हा त्यांच्या आजूबाजूला गवत असतं, कारण तेच त्यांचं अन्न आहे. भरपूर प्रमाणामध्ये अन्न असेल तर आपण सुखी नाही राहणार का? मग आपण कशाला बाहेर जाऊ आणि काम करू? घरामध्ये सगळं भरपूर भरलेलं असेल तर आपण निवांत टीव्ही बघत बसू किंवा आराम करू, झोपून जाऊ. कारण अन्न ही सगळ्या सजीवांची पहिली गरज आहे. अन्नाशिवाय आपण जगू शकत नाही. मग जिथे भरपूर गवतच गवत आहे अशा ठिकाणी किती मस्त हिरवळ आणि त्या हिशोबाने असलेल्या सगळ्या प्राण्यांची किती चांदी असेल की मस्त खायला ताजं ताजं गवत आहे. समजा अशा ठिकाणी उत्पादक गाजर, गवत, फराळी अशा पद्धतीने जी हिरव्या 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 रंगाची जी, जसं आपल्याकडे दुर्वा असतात बघा, माझ्याच गार्डन मध्ये पावसाळ्यामध्ये तर दुर्वा जवळपास माझ्या गुडघ्याच्या वर आणि छोट्या मुलांच्या उंची एवढ्या एवढ्या उंच होतात. का बरं? भरपूर पाऊस असतो, माती तशी आहे, मस्त एकदा वाढायला लागलं की भरभर 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 वाढत जातात. म्हणजेच काय, गवताळ प्रदेशामध्ये गवत मोठ्या प्रमाणामध्ये असतं आणि ते तिथले उत्पादक आहेत. उत्पादक हे नेहमी वनस्पती असतात, हिरव्या रंगाचे असतात आणि म्हणून स्वतःचा रंग स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. प्रकाश संश्लेषण क्रिया, बरोबर. उत्पादकांनी स्वतःचं अन्न स्वतः बनवलं, त्यांना खाणारे तिथे प्राथमिक भक्षक असणारच. जिथे गवत तिथे गवताला खाणारे प्राणी आपोआप येतात, तुम्हाला शोधायची पण गरज नाही. आमच्याच गार्डन मध्ये जसं मी आता म्हटलं, ते गवत खूप वाढलं की तिथे ससे येतात. ससे गवत खाण्याकरता मऊ 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 जो काय बरं म्हणतो आपण, गवताचा एकदम वरचा मऊ मऊ भाग असतो की नाही, ते खाण्याकरता तिकडे ससे येतात. म्हणजे जिकडे अन्न तिथे आपोआप ते अन्न खाणारे लोक जमा होतात. आपल्याला कोणाला बोलवायची गरज नसते, प्रत्येकाला आपल्या पोटा पाण्याची चिंता आहे. हे प्राथमिक भक्षक गाय, हरिण, ससा, त्याच्यानंतर तिकडे ते कोण असतात रे, अजून बकऱ्या, मेंढ्या, बरोबर, हे सगळे प्राथमिक प्युअर व्हेजिटेरियन लोक आहेत. हे सगळे हे फक्त तेच खातात, बैल, घोडे, झेब्रे सगळे. मग द्वितीय भक्षक, आता आपण गवताळ प्रदेशामध्ये ह्या सगळ्या प्राथमिक भक्षकांना खाणारे द्वितीय भक्षक कोण असतील? कोल्हा, लांडगा, पक्षी, साप हे प्राथमिक भक्षकांना खाणारे नॉन व्हेजिटेरियन प्राणी आहेत, पण खूप डेंजरस नाही आहेत. भीतीदायक आहेत पण ठीक आहे.
द्वितीय भक्षकांना खाणारे तृतीय भक्षक सगळ्यात भयंकर. सिंह, तरस, गिधाड, घार ह्यांना कोणीही मारत नाही, ते मात्र कोणालाही मारून खाऊ शकतात. बरोबर. एक मिनिट हा. ठीक आहे. हा ठीक आहे, चला. ओके. हा, तर आपण बघत होतो की द्वितीय भक्षक, खूपच ऊन आहे इथे, आता काही करू नाही शकत आपण. हा, द्वितीय भक्षक जे असतात, साप, पक्षी, कोल्हा, लांडगा हे सगळे प्राणी त्याच्यामध्ये येतात. त्यांना खाणारे तृतीय भक्षक हे सगळ्यात डेंजरस प्राणी असतात. ते कोणालाही खातात आणि त्यांना खाण्याची कोणाची हिंमत नाहीये. कोण जाईल गिधाडाला मारायला पक्ष्यांमध्ये, आणि कोण जाईल सिंहाला मारायला जंगलामध्ये? सिंह मात्र कोणालाही मारून खाऊ शकतो. तो जंगलाचा असा पण राजा आहे की नाही. सो असं हे तृतीय भक्षक जे असतात हे अन्न साखळीच्या सगळ्यात वरच्या स्तरावर असतात. आता जरा विचार करा, सगळ्यात खाली हा कसा आहे ना, ह्याला म्हणतात ट्रायंगल, त्रिकोण, फूड त्रिकोण, असा त्रिकोण असतो तो. सगळ्यात खाली उत्पादक, सगळ्यात जास्त संख्या आहे बघा. वनस्पतींची संख्या किती जास्त आहे? एकदम खालच्या बाजूला बघा, सगळ्यात जास्त संख्या वनस्पतींची. वनस्पतींना खाणाऱ्या प्राथमिक भक्षकांची संख्या त्याच्यापेक्षा थोडी कमी. द्वितीय भक्षकांची संख्या प्राथमिक भक्षकांपेक्षाही कमी, आणि तृतीय भक्षक हे सगळ्यात कमी असतात. केव्हाही बघा, तृतीय भक्षकांची संख्या जर वाढली तर सगळीच्या सगळी सिस्टीम खालची गडबड होऊन जाईल. ते सगळ्यांना खात करतील, मग काहीच होणार नाही. म्हणून तृतीय भक्षक हे नेहमी कंट्रोल करण्याकरता असतात. बरोबर. अशा पद्धतीने गवताळ प्रदेशातील परिसंस्था आपल्याला कळली कशी असते. आता बघा, जंगलातली परिसंस्था. जंगल म्हणलं की आपल्याला कितीतरी गोष्टी आठवतात. जंगलामधला तो एक कोणतरी तो मुलगा, एक छोटा मुलगा असतो, तो जंगलामध्ये राहतो आणि मग त्याला ते तिकडचे वाघ, सिंह बिंह, तो वाघ त्याला खाणार असतो. मग तो बगीरा त्याला वाचवतो. तुम्हाला माहिती आहे का जंगल बुकची स्टोरी? जंगल बुक एका छोट्या मुलाचीच गोष्ट आहे. तो जंगलामध्ये चुकून अडकतो, परशु मशीनच्या खाली. तर जंगलामध्ये जंगल बुकची स्टोरी मी मला नक्की सांगणार आहे. ती गोष्ट मला खूप आवडते. गोष्ट अशी आहे, एक आई आणि बाबा असतात आणि त्यांना जंगलाचा अभ्यास करायचा असतो. ते जंगलामध्येच खूपदा गेलेले असतात, जंगलातल्या खूप गोष्टी त्यांना माहिती असतात आणि त्यांचं छोटंसं बाळ असतं. त्या बाळाला घेऊन ते जंगलात जातात, काहीतरी कामासाठी म्हणून जातात आणि ते जिकडे राहत असतात तिकडे त्या बाळाला ते ठेवतात आणि त्यांना कसला तरी आवाज येतो त्यांच्या रूमच्या बाहेर. तिकडे त्यांनी रूम बांधलेली असते. जंगलामध्ये कसं ज्ञान असतं म्हणून असं ते बाळाला घेऊन जातात तिकडे, आणि आवाज येतो म्हणून ते बाहेर पडतात तर तो एक वाघ, जंगलामधला जो वाघ असतो डेंजरस, त्याचं नाव मला आता लक्षात नाहीये, तर तो वाघ त्यांना खाऊन टाकतो आई बाबांना. एवढंसं छोटूस बाळ असं लपेटलेलं, एकदम छोटा बेबी असतो. ते फक्त जंगलामध्ये एकटं राहतं. मग तिथल्या बाकीच्या प्राण्यांना कळतं इथे तर एक माणसाचं बाळ आहे. मग ते त्या बाळाला सांभाळतात आणि तिथे सगळे ते कोल्हे, लांडगे बिंडगे असतात ना, त्यांच्या पिल्लांबरोबर हे छोटं बाळ मोठं होतं. त्याचं नाव मग ते ठेवतात मोगली. ते मोगलीचं कार्टून पण बघितलं असेल किंवा त्याचा पिक्चर पण पाहिला असेल. तोच तो मोगली. मग तो जंगलातल्या प्राण्यांबरोबर लहानाचा मोठा होतो ना, तर तो जंगलातल्या प्राण्यांसारखंच वागायला लागतो, बोलायला लागतो, आवाज करायला लागतो, उड्या मारायला लागतो. या फांदीवरून त्या फांदीवरून बघता बघता लटकून निघून जातो आणि आपण बघत बसतो, अरे हा असा कसा? त्या कोल्ह्या आणि त्या ह्यांच्या पिल्लांबरोबर ते कसे खातात तसं तो पण खातो, कारण त्याला असं माहितच नसतं की तो वेगळा माणूस आहे. त्याला असं वाटत असतं की तोही प्राणी आहे बाकी सगळ्या प्राण्यांसारखा. आणि मग त्या सगळ्यामधनं त्याचा जीव वाचवण्याकरता हे सगळे जंगलातले लोक कशी त्याची मदत करतात. मस्त गोष्ट आहे. कधीतरी तुम्हाला सुट्टी लागली ना की मोगलीची गोष्ट, पुस्तक पण आहे, वाचू पण शकता, पिक्चर पण बघू शकता, कार्टून्स पण आहेत त्यात पण बघू शकता. जंगलातल्या परिसंस्थेबद्दल सांगायचा मुद्दा असा की चित्र बघून ना मला त्याची गोष्ट आठवली. जंगलामध्ये किती प्रॉस्पेरिटी असते ना, किती श्रीमंत असतं जंगल. खूप सारी झाडं असतात, भरपूर पाणी असतं, नदी असते, तलाव असतात. मग अशा ठिकाणी सगळे सुखासुखी राहू शकतात की नाही. तिथे उत्पादक, तिथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात, वेगवेगळ्या प्रकारची झाडं, सगळ्या प्रकारची झाडं जंगलामध्ये असतात. छोटी मोठी, फुलांची, न फुलं देणारी, सुगंधी, असुगंधी, विषारी आणि काहीतरी वेगळंच मॅजिकल असणारी, अशी सगळ्या प्रकारची झाडं जंगलामध्ये असतात.
ह्या जंगलांवरती अवलंबून असलेले प्राथमिक भक्षक खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे अगदी लहान बारीक मुंगी किडे झाडावरती असतात बघा, वेगवेगळ्या रंगाचे किडे असतात रंगीबेरंगी. आणि मग त्यांना खाणाऱ्या प्राथमिक भक्षकांना खाणारे द्वितीय भक्षक, जसे आपण तिकडे बघितलं होतं तसे ते साप, पक्षी, सरडे, कोल्हे हे सगळे द्वितीय भक्षक आहेत. हे ह्यांना खातात प्राथमिक भक्षकांना. आणि तृतीय भक्षक वाघ, चित्ता, ससाणा, सिंह. इथे पण सिंह असू शकतो, जंगलामध्ये सिंह असू शकतो. त्या आपल्या पहिल्या गवताळ प्रदेशामध्ये तर सिंह असतोच. सिंहाचा रंग गवताचा रंग सारखा असतो. केव्हाही बघा प्राणी त्यांच्या बॅकग्राऊंडला मॅचिंग अशा ठिकाणी असतात. ठीक आहे ना. सो हे तृतीय भक्षक जे असतात ते त्या जंगलामधल्या बाकी सगळ्यांच्या संख्येवर नियंत्रण आणत असतात. आता जलीय परिसंस्था, गोड्या पाण्यातील परिसंस्था कोणत्या असतात? त्याच्यात नदी, तळ, सरोवर, पाण वनस्पती, मासे, बेडूक, मगर हे सगळं असतं. गोड्या पाण्यामध्ये जे पाणी नदीचं पाणी असतं, वाहून जाणारं पाणी, हे पाणी त्याच्यामधले मासे वेगळे, त्याच्यामध्ये येणाऱ्या वनस्पती वेगळ्या आणि त्या पाण्याची चव वेगळी, त्याच्यातले क्षार वेगळे, अशा सगळ्यामुळे तिथे तेच लोक जिवंत राहू शकतात ज्यांना ह्या गोष्टी सहन होतात. खाऱ्या पाण्यामध्ये, खारं पाणी म्हणजे समुद्राचं पाणी, बरोबर ना. आपल्या पृथ्वीवरती महासागर आहेत, सगळे महासागर एकमेकांना जोडलेले आहेत आणि महासागरांचं पाणी खारट असतं. त्याच्यामध्ये मीठ असतं, अनेक क्षार असतात आणि खूप जास्त प्रमाणात असतात. तर हे सगळे क्षार काय करतात? त्या पाण्याला एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात. म्हणूनच खाऱ्या पाण्यातले मासे गोड्या पाण्यात आले की मरून जातात आणि गोड्या पाण्यातले मासे खाऱ्या पाण्यात गेले की मरून जातात. त्यांच्या शरीराला गोड पाण्याला खारट पाणी आणि खाऱ्या पाण्याला गोड पाण्याची सवय नाहीये. असा प्रॉब्लेम त्याच्यामध्ये असल्यामुळे हे बदल होत राहतात. मग हे बघा, हे चित्र आहे, हे आपल्या गुजरात साइड आहे इथे. तिथून जो आपल्याला समुद्र किनारा लागलाय तिथे कसं वेगवेगळ्या प्रकारचं, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पण मुंबई, कोकण किनारपट्टी या बाजूला काय आहे, सगळं पाणीच पाणी आहे, समुद्र किनारा आहे. आणि महाराष्ट्राच्या आतमध्ये ज्या सगळ्या नद्या आहेत तिथे काय आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या गोड्या पाण्यातली परिसंस्था आहे. आता हे बघा, हे काय आहे, एका बाजूला दुष्काळ आणि एका बाजूला हिरवळ, बरोबर की नाही. दोनही प्रकारची परिस्थिती पृथ्वीवरती असते. तिथे राहणारे, इथे राहणारे वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात, बरोबर. आता परिसंस्थांचा ऱ्हास, पण इथे जाण्यापूर्वी आपण जरा पुस्तकात जाऊया. पुस्तकामध्ये आपण फक्त मागच्या वेळेला गवताळ परिसंस्था पाहिली होती, बाकीच्या आपल्याला बघायच्या त्या जरा एकदा बघूया. पुस्तकात त्यांना आणखीन काय काय घटकांनी आपल्याला ऍडिशनल माहिती दिलेली आहे, जरा ते बघायला पाहिजे आपण. आपण भूसंस्थेमधली गवताळ प्रदेशातली बघितली होती ग्रासलँड्स. आता दुसरं, हा, अच्छा, तुम्हाला हे आठवतंय का मागच्या वेळेला आपण इथं थांबलो होतो. दुधवा हे जंगल 1.5 शतकापूर्वी एकशिंगी गेंड्याचे मोठं वसतिस्थान होतं, पण अनिर्बंध शिकारीमुळे 20व्या शतकामध्ये हा प्राणी इथून गायब झाला. आता जंगलामधली परिसंस्था काय? जंगलातली परिसंस्था म्हणजे फॉरेस्ट इकोसिस्टीम. ही निसर्ग निर्मित परिसंस्था आहे. या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी, वृक्ष एकाच ठिकाणी असतात. म्हणजेच काय, ही जी परिसंस्था आहे, जंगलातली परिसंस्था, ह्याच्यामध्ये व्हरायटी आहे, प्राण्यांची, वृक्षांची आणि कीटकांची, सगळ्या प्रकारची. अजैविक घटकांमध्ये जमिनीत आणि हवेमध्ये असणारे सेंद्रिय, असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक वेगवेगळ्या प्रमाणामध्ये इथे आढळतात. म्हणजे बघा, आता आपल्याला इथे ना हे खूप छान आहे, हे आपल्याला भरलं पाहिजे की राष्ट्रीय उद्यान अभयारण्य आणि कुठल्या राज्यात आहे. तर इथे ही सगळी जंगल आहेत ना, ह्या जंगलांमध्ये अभयारण्य म्हणजे तिथल्या प्राण्यांना अभय दिलंय की माणसं येऊन तुम्हाला मारणार नाही. पूर्वी लोकांना फार हौस होती, म्हणजे बंदुका घेऊन जायचे जंगलामध्ये आणि शिकार करून आणायचे. आणि कोणाची शिकार करायचे? प्राण्यांची शिकार करायची. म्हणजे आम्ही प्राण्यांना मारून आमच्या घरामध्ये त्यांची मुंडके लटकवून ठेवतो, म्हणजे आम्ही किती शूर आहोत असं दाखवण्याकरता पूर्वीचे आपले जे लोक होते ना, ते जंगलात जाऊन खरं खरं प्राण्यांना मारायचे. आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की ते फार अगदी शूरवीर आहेत. पण असं केल्यामुळे खूप साऱ्या जंगलांमधल्या खूप महत्वाच्या प्राण्यांची संख्या कमी झाली. वाघांची संख्या कमी झाली, सिंहांची संख्या, बरोबर, हत्तींची संख्या. हत्तीचं तर विचारायचा काही प्रश्नच नाही, एवढा मोठा हत्ती. पण हत्तीला का मारायचं माहितीये का? हत्तीचे दात, सुळे असतात ना असे. मी हत्तीच्या सुळांबद्दल बोलते, राजकारणातल्या सुळांबद्दल नाही बोलत. असे मोठ्याच्या मोठे सुळे, तर ते सुळे जे होते ते, आणि हत्तीचे शेपटामधले जे केस असतात ना ते
त्यांच्यापासून म्हणजे त्या शेपटातल्या केसांपासून अंगठ्या किंवा इतर गोष्टी बनवतात, हत्तीच्या केसांपासून. आणि ते जे सुळे असतात, लांबच्या लांब त्यांचे दात असतात, ते त्याच्यापासून दागिने बनवतात. म्हणजे कानातले, हातातल्या बांगड्या आणि त्या अस्थिदंत, त्याला काय म्हणतात, हस्तिदंत. त्या हस्ती म्हणजे हत्तीच्या दातापासूनच्या दागिने किंवा डेकोरेशनच्या वस्तूंसाठी ते त्या हत्तींना मारून टाकायचे आणि त्यांचा दात असा काढून टाकायचे. आणि किती त्यांना बिचाऱ्यांना त्रास होत असेल ना. पण त्याचा परिणाम असा झाला की मग हत्तींना समजलं की आपल्याला जीव वाचवायचा असेल तर हे सुळे आपल्याला नको. पुढच्या जनरेशन मधनं सुळे आपोआप गायब झाले. त्याला म्हणतात इव्होल्युशन. बघा, आपल्याच कुठल्या तरी आपल्या शरीरातल्या एखाद्या अवयवामुळे आपला जीव धोक्यात आला असेल, ते त्या हत्तींना स्वतःचा जीव वाचवण्याकरता होते, पण तेच त्यांचा जीव धोक्यात घालत होते. बाकीचे प्राणी तर नाही, पण माणसंच त्यांच्यावरती अटॅक करत होते. आणि माणसं तर काय, सगळ्या पृथ्वीवरती सगळीकडे विध्वंस करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आपण काही करू न करू, आपण सगळ्यांना नुकसान मात्र नक्की पोहोचवतो. म्हणजे चांगलं काम करण्याची बुद्धी असूनही आपण कामं अशीच केली आहेत आतापर्यंत. विचार करा की सगळ्या पृथ्वीचा आपण विनाश उडवण्याच्या दृष्टीने आपलं काम चाललंय. जंगलच तोडून टाकली, सिमेंटच सगळीकडे घरं बांधली. अशी घरं बांधतात की एक झाड लावायला पण जागा ठेवत नाही मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये. पण तुम्हाला जर ऑक्सिजनच नसेल तर बिल्डिंगांमध्ये राहणारे लोक जिवंत कसे राहतील? म्हणजे हा विचार नाही करत. डेव्हलपमेंटला कोणाचीच ना नाहीये. डेव्हलपमेंट नसेल तर आपण विकास कसा करू शकतो? तो करायलाच पाहिजे, पण त्या विकासाबरोबर आपल्या पर्यावरणाचा पण आपण विचार करायला पाहिजे. शेवटी पर्यावरण आहे तरच आपण आहोत ना. निसर्गच आपल्या सगळ्या गरजा भागवतो. म्हणूनच अभयारण्य बनवलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी अभयारण्य आहेत. ठीक आहे. आता ही सगळी जंगलामधली इकोसिस्टीम, तिथल्या हवा, पाणी, तापमान, सेंद्रिय असेंद्रिय घटक, मातीमध्ये पण तिथे खूप साऱ्या गोष्टी. विचार करा ना, एवढं दाट जंगल असतं. त्या सगळ्या झाडांची पानं जेव्हा खाली शेड होतात, म्हणजे खाली पडतात, त्याला काय म्हणतात, पानगळीचा मौसम, तेव्हा तिथल्या सगळ्या मातीवर त्या सगळ्या पानांचा एक असा मोठाच्या मोठा खच साचलेला असतो. जसा पाऊस पडायला लागतो ते पाण्यामध्ये सगळं तिथे अडकतं खाली मातीमध्ये, आणि मग हळूहळू विघटन होतं आणि ते सगळं मातीमध्ये गायब होऊन जातं. मातीचा कस वाढतो, म्हणजेच ऑर्गॅनिक फार्मिंग जे आपण म्हणतो ना, ती आपोआप जंगलामध्ये वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणून तर जंगलातली माती खूप सुपीक असते ना. तर त्या जंगलामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून वेगळ्या पद्धतीच्या वनस्पती असतात, त्यांना खेळणारे वेगळ्या पद्धतीचे प्राणी, हे सगळे असतात. ठीक आहे. आता जंगल परिसरातल्या वेगवेगळ्या घटकांची माहिती आपल्याला दिलेली आहे. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक, बरोबर. आता अच्छा, भारतात सुमारे 520 अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांमध्ये अनेक प्रकारच्या परिसंस्थांचे रक्षण होते. आता वरती आपण जे बोललो तेच आहे. भारतामध्ये 520 अभयारण्य आहेत आणि राष्ट्रीय उद्यान, एकूण सगळे मिळून 520 आहेत. पांढऱ्या बिबट्या या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे रक्षण करणारे सर्वात मोठे अभयारण्य द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क हे आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम इथे. तिथे हत्ती, गवा, रानडुक्कर, रान म्हैस, हरिण, वाघ, बिबटे यांसह अनेक प्राण्यांचे जतन करण्यात आले. जगात सापडणाऱ्या भारतीय एकशिंगी गेंड्यापैकी 2/3 गेंडे इथेच आढळतात. म्हणजे जर भारतामध्ये 3 गेंडे असतील तर त्यातले 2 इथे असतात. कुठल्या? काझीरंगा. भरतपूर इथे अभयारण्य पाण पक्ष्यांमध्ये जगप्रसिद्ध आहे. म्हणजे भरतपूर मधलं जे अभयारण्य आहे तिथे पाण्यामधले जे पक्षी असतात ना, त्याच्यासाठी ते जगप्रसिद्ध आहे. रणथंबोरचे अभयारण्य पट्टेदार वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पट्टेदार वाघ आहे ना, आपला नॉर्मल वाघ तो. गुजरात मधलं गिरचे जंगल म्हणजे दिमागदार आशियाई सिंहांचं जगातलं एकमेव आश्रयस्थान. आपल्याला किती कौतुक वाटलं पाहिजे ना, आपल्याच आजूबाजूला आपल्या प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीने सगळ्या प्राण्यांना जतन करण्यासाठी किती प्रयत्न करतात, आणि आपण काय करायला पाहिजे, त्यांना सपोर्ट करायला पाहिजे. जलीय परिसंस्था. आता ऍक्वेटिक बायोम्स म्हणजे पाण्यामध्ये असलेल्या परिसंस्था. पृथ्वीवर 71% भूभाग हा पाण्याने व्यापलाय आणि 29% भागावर जमीन आहे. जलीय परिसंस्था हा खूप मोठा अभ्यासाचा विषय आहे. 71% पाणी म्हणजे विचार करा ना, आपल्या जवळपास 3 पट पाणी आहे. म्हणजे एवढ्या पाण्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारच्या सजीवांना आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परस्पर संबंध असलेल्या घटकांना आपण अभ्यासू शकतो. या नैसर्गिक परिसंस्थेमध्ये जल परिसंस्था अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे. म्हणजेच काय, बरं, ह्याच्यामध्ये काय, नैसर्गिक परिसंस्थेमध्ये जल परिसंस्था अभिक्षेत्रीय दृष्टीने जास्त व्यापक आहे. जल परिसंस्थेमध्ये खालील प्रकार महत्वाचे मानले जातात.
गोड्या पाण्यातल्या, खाऱ्या पाण्यातल्या आणि खाडी. जसं आपण मगाशी म्हणालो खाडीमध्ये गोड आणि खारं पाणी एकत्र येतं. ठीक आहे. गोड्या पाण्यातील परिसंस्था. ह्या परिसंस्थेमध्ये नदी, तळ, सरोवर यांचा समावेश होतो. या परिसंस्थेमध्ये नदीद्वारे आणि पाण्याच्या प्रवाहाद्वारे ऊर्जा संक्रमण होते. गोड्या पाण्यामध्ये काय आहे? नदी, तळ, सरोवर. जिथे समुद्राचं पाणी नाही तिथे गोड पाणी, स्पेशली हे प्रवाही पाणी. नदीचं पाणी प्रवाही पाणी म्हणून आपण बघू शकतो. तळ आणि सरोवर पावसाचं पाणी त्याच्यामध्ये असतं. ते गोड पाणीच असतं. पावसाचं पाणी सगळ्यात चांगलं पाणी, हो की नाही? कोणतं? पहिले 2-3 पाऊस होऊन गेल्यानंतरच, बरोबर? पहिल्या पावसाच्या पाण्यामध्ये काय असतं? प्रदूषण सगळं. बर, आता आपण हे बोललो की ह्या सगळ्या गोड्या पाण्यातल्या परिसंस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जलभागांचा आपण अभ्यास करतो की त्याच्यामध्ये नदी, गोड पाणी, सरोवर, तळ. ह्या पाण्यामध्ये विचार करा, शेवाळ असतं किंवा त्यांना खाणारे छोटे छोटे बारीक बारीक एकदम छोटे छोटे मासे पाहिलेत का तुम्ही? एकदम छोटे छोटे मासे असतात, बोटा एवढे मासे. त्यांना खाणारे थोडे मोठे, त्यांना खाणारे आणखी मोठे, त्यांना खाणारे आणखी मोठे मासे. स्पेशली नदी नाही, तळे आणि सरोवरांमध्ये असे असे एवढे एवढे हातभर लांब मासे असतात, असे असे असे. ते मासे कुठून येतात? तर तिथल्याच परिसंस्थेचा भाग असतात. तिथे असलेली जी काही जीवसृष्टी आहे त्याला कंट्रोल करण्याकरता, छोट्या माशांचं प्रमाण कंट्रोल करण्याकरता ते असतात. आता जलभागाच्या तळावर असंख्य विघटक असतात. आपल्याला माहिती, विघटक म्हणजे जे विघटन करतात ते वनस्पती आणि प्राण्यांच्या मृत शरीरावर विघटनाचे कार्य करून त्याचे अजैविक घटकांमध्ये रूपांतर करतात. तुमच्या जवळ असणाऱ्या परिसंस्थेचं निरीक्षण करा आणि त्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा. तुमच्या आजूबाजूला अशी कुठली पाण्याची परिसंस्था आहे का? एखादं तळ किंवा सरोवर, एखादी नदी. आपल्या घराच्या जवळ विचार करून बघा, तुम्ही जिथे राहता तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या एरियामध्ये असा एखादा तलाव किंवा नदी, किंवा काही लोकांच्या घराजवळ तर समुद्रच असेल. कोकण बिकण साईडला असेल तर माझ्याच ओळखीमध्ये एक ताई आहे, ते म्हणाले आमच्या घराच्या मागे उतरलं समोर समुद्रावरच जातं, म्हणजे घराच्या खाली उतरलं की बीच. इतक्या जवळ ती जलीय परिसंस्था. मग अशा आपल्याला परिसंस्थेचं जर निरीक्षण करायचं असलं तर आपल्याला काय काय बघावं लागेल? हे बघावं लागेल की तिथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या, म्हणजे कशी माती आहे, पाऊस कसा असतो, त्याच्यानंतर तिथे तापमान किती असतं, हे सगळे अजैविक घटक आपण बघणार. आणि मग जैविक घटक कोणते कोणते? की तिथे कोणत्या पद्धतीच्या वनस्पती आहेत, कोणते छोटे प्राणी आहेत, कोणते कीटक आहेत आणि कोणते मोठे प्राणी आहेत. म्हणजे सगळी कॅटेगरी आपली आपोआप पूर्ण होते, बरोबर? आता खाऱ्या पाण्यातील सागरी परिसंस्था म्हणजेच काय? मरीन इकोसिस्टीम. या परिसंस्थेमध्ये सागरी वनस्पतींची वाढ होते. सागर म्हणजेच समुद्र. समुद्राची खोली किती आपण सांगू नाही शकत, समुद्रामध्ये काय काय असतं तेही आपण सांगू नाही शकत. म्हणजे समुद्रामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी आहेत तेही आपल्याला सांगता नाही येणार. शैवालावर उपजीविका करणारे लहान मासे, त्याच्यानंतर आहे झिंगे, हे मोठ्या प्रमाणामध्ये उथळ भागात असतात. आता जे लोक मासेमारी करतात तुम्ही बघा त्यांच्याकडे खूप सारे मासेमारी जे असतात ना, त्यांच्या बोटी काठाच्या लगतच्या भागामध्ये जेव्हा फिरवून आणतात तेव्हा तर छोटे मासे, ते झिंगा मच्छी असते ना छोटे छोटे, अशा छोट्या छोट्या माशांना उथळ पाण्यामध्ये, म्हणजे जमीन जवळ आहे आणि वरच्यावर पाणी, अशा ठिकाणून आपल्याला घेता येतं. पण समुद्रातनं तुम्ही कसं आत 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 जाल, तुमची बोट घेऊन तुम्ही आत आत जाल, तसं जसं पुढे जाल तसं तुम्हाला जलचरांचं प्रमाण वेगळं दिसतं. ठीक आहे. म्हणजे तिथे वेगळ्या पद्धतीचे मासे असतात आणि बऱ्यापैकी खोल जाऊन ते लपलेले असतात. हे द्वितीय भक्षक असतात. समुद्रामध्ये पोषक द्रव्य मोठ्या प्रमाणावर असतात. सागर तळावर विघटकांची संख्या ही जास्त असते. मृत वनस्पती, मृत प्राणी आणि टाकाऊ पदार्थ हे सगळे तळावर जमा होतात आणि त्याच्यावरती सूक्ष्म जीवाणू विघटनाचे कार्य करतात. एखादा प्राणी पाण्यामध्ये मेला, समुद्राच्या पाण्यामध्ये एखादा प्राणी मेला जरी, तरी पण त्याचं विघटन होतं आणि पाण्यामधले सूक्ष्म जीव त्याला गायब करून टाकतात, पाण्यामध्येच गायब होतात, बरोबर? आता अशा पद्धतीने आपण जलीय परिसंस्थेच्या 2 गोष्टी बघितल्या. मानवी हस्तक्षेपांमुळे ह्या परिसंस्थांचा ऱ्हास होतो. म्हणजे काय होतं? माणूस, जसं मी तुम्हाला म्हणलं, चांगलं काम तर आपण काही करू न करू पण आपण नुकसान मात्र सगळीकडे केलेलं आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट काय ते आधी बघूया.
दिविजा आज टेकडीवर फिरायला गेली होती. तिथे फुलांवर मधमाशा घोंगावत होत्या. तेथील एक मधमाशी दिविजाच्या जवळ आली आणि तिच्या हाताला दंश केला. त्या दंशाच्या वेदनेमुळे दिविजा कळवळली आणि रागारागात म्हणाली, जगातून सगळ्या मधमाशा नष्ट होऊ दे. नंतर तिने विचार केला, खरंच मधमाशा नष्ट झाल्या तर फार फार तर काय होईल, मध खायला मिळणार नाही एवढंच ना. तुम्हाला काय वाटतं? बघा, मधमाशा फक्त काय मध बनवण्याचं काम नाही करत, परिसंस्थेमध्ये त्यांचा एक फार महत्वाचा भाग असते. मधमाशा नष्ट झाल्या तर काय होईल, विचार करून बघा आणि नंतर मला पुढच्या लेक्चरला त्याचं उत्तर द्या. मानवाच्या हस्तक्षेपामुळे परिसंस्थेमध्ये कसा कसा ऱ्हास होतो. मानवाच्या अनेक कृती अशा आहेत की त्याचा परिणाम आणि तो पण घातक परिणाम आपल्या आजूबाजूला आपण करत असतो. जसं आपण खाणकाम करतो, आपल्याला खाणकाम करणं गरजेचं आहे, म्हणजे ती आपली हौस नाहीये पण ती आपली गरज आहे. आपण जमिनीच्या अनेक भूभागाच्या ठिकाणी खाणकाम करतो, खड्डे करतो, तिकडनं धातू बाहेर काढतो, कोळसा बाहेर काढतो, पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस हे सगळं आपल्याला जमिनीच्या खालीच मिळतं. म्हणजे आपल्याला काही खूप हौस नाहीये एवढे पैसे, एनर्जी, मोठ्या मोठ्या मशीन जमिनीखाली खड्डे करत करत जा आणि ते काढून आणा, कारण ती आपली गरज आहे ना. ती गरज भागवण्याकरता आपण खाणकाम करतो, पण त्याच्यामुळे काय होतं, जिथे ह्या खाणी आहेत तिथली माती आपण सगळी खराब करून टाकतो. तिथली ती सगळा जो काही जमिनीचा मातीचा एक पट्टा असतो तो सगळा आपण खोडून खणून खराब करून खाली ब्लास्ट करतात, त्याच्याशिवाय ते फुटत नाहीत. अशा पद्धतीने खालपर्यंत आपण त्याला डॅमेज करून टाकतो. मग जिथे असे खाणकाम किंवा अशा पद्धतीचे व्यवसाय असतात तिथे राहणारे कामगार कुठे असतील? त्यांना राहण्याकरताची सोय, जिथे जिथे लोकांना राहण्याची व्यवस्था करावी लागली तिथे तिथे आपण जंगलं तोडलेली आहेत. वृक्षतोड झाली की सगळी सिस्टीम आपली आपोआप खराब होते. वनस्पती नाही, वृक्ष नाही, म्हणजे जंगल नाही, म्हणजेच काय, पाऊस नाही. पाऊस गेला की पुन्हा नवीन, पाऊसच नाही तर तुमचं अन्न कसं, तुमची शेती कशी पिकेल? त्याच्यावर अवलंबून असलेले बाकीचे सगळे सजीव ते पण गेले कामात. जेव्हा तुम्ही झाडं तोडता, जंगल तोडता, तेव्हा त्या जंगलांवरती अवलंबून असलेल्या इतर सगळेचे सगळे प्राणीचे प्राणी गायब होतात. उदाहरणार्थ, झाडावर राहणारी खारुताई असेल किंवा बारीक बारीक किडे असतील, माकडं असतील, कुठे जातात? भारतामध्येच खूप साऱ्या शहरांमध्ये लोकांच्या घरांवर, गच्च्यांवर माकडं फिरतात. मुळात बिल्डिंगांमध्ये आणि लोकांच्या घरांवर माकडांनी फिरावं ही त्यांची जागाच नाही, त्यांनी जंगलामध्येच असायला पाहिजे. पण जंगलांच्याच ठिकाणी जर यांची घरं आली असेल तर ते जातील कुठे? जसं उन्हाळ्यामध्ये लांब लांबपर्यंत दुष्काळासारखी परिस्थिती असते, पाणी नसतं. कुठेही बघा तुम्ही, असा सगळा रस्ता कोरडा पडलेला असतो, आपल्याकडे तर किती ऊन असतं. मग जिथे जिथे जंगल भाग जवळ आहे तिथले तिथले सगळे प्राणी पाण्याच्या शोधामध्ये गावामध्ये येतात. बिबटे बिबटे उन्हाळ्यामध्ये का बरं जास्तीत जास्त गावांमध्ये येतात? भूक भागवण्याकरता आणि तहान लागते ते पाणी मिळवण्याकरता, बरोबर की नाही? म्हणजेच काय, त्यांच्या वाट्याचंही आपण सगळं आपल्याकडे जमा करून ठेवलं. म्हणजेच काय आहे, आपण सगळीकडे नुकसान केलं. मग आता त्याचा रिपेअर पण आपण केला पाहिजे. म्हणजे आपल्या प्रदूषणामुळे, आपल्या लोकसंख्येच्या वाढीमुळे, जागतिक म्हणते ना, फक्त भारतातलं नाही, आपल्यापेक्षा तर प्रगत देश आणखीन वाईनतपणा करून सगळ्या पृथ्वीचा कसा ऱ्हास होऊ शकतो ह्याच्या मार्गावर निघालेले. म्हणजे ते अनेक प्रयोग करतात आणि अनेक वैज्ञानिक प्रयोगांमधनं जो काही कचरा जमा होतो त्यातला खूप सारा तर किरणोत्साराचा पण असतो. असा सगळा कचरा तो जे अप्रगत देश आहेत ना त्यांच्या समुद्र किनाऱ्याच्या जवळ नेऊन टाकतात. म्हणजे आमच्या देशामध्ये काही होऊ नको, पण तुमच्या देशातले लोक मिलिटरी चालतात. म्हणजे अशी प्रगती काय उपयोगाची सांगा बरं मला. आपल्या प्रगतीमुळे कोणाचं नुकसान नाही व्हायला पाहिजे. आपण असं काम करावं ज्याच्यामुळे आपली प्रगती होईल आणि आपल्याबरोबर सगळ्या मानवजातीची प्रगती. आपण चांगलंच काम केलं पाहिजे आणि चांगलाच विचार केला पाहिजे. जो कचरा मी केलाय त्याची विल्हेवाट मी कशी लावायला पाहिजे ह्याचा विचार मी केला पाहिजे. आपल्या लेवलवरती आपण हेच केलं पाहिजे. आपल्या घरातला कचरा, आपल्या शाळेतला कचरा, माझा स्वतःचा कचरा. साधी पेन्सिलला मी जेव्हा शार्प करते तेव्हा जो कचरा पडतो तो मी कुठे टाकते? डस्टबिन मध्ये की नाही, का तिथेच बेंचच्या खाली टाकून देते? हा विचार मी करायला पाहिजे की नाही? ह्या जगाचा परिणाम, घातक परिणाम, शेवटचं लेवल म्हणजे एखादी प्रजाती नष्टच होऊन जाते त्याच्यामुळे. म्हणजेच काय, परिसंस्था ऱ्हासाला कारणीभूत ठरणाऱ्या काही मानवी प्रक्रिया आणि कृती. त्यातलं पहिलं आहे लोकसंख्या वाढ आणि संसाधनाला वाढलेला वापर. जसं बघा, तुम्हाला मी उदाहरण सांगते. गावांमध्ये अ, शेती किंवा शेतीला पूरक जे व्यवसाय असतात ते, किंवा स्वतःचे अजूनही काही नोकऱ्या बिकऱ्या अशा भरपूर गोष्टी असतात. पण चांगलं शिक्षण, उच्च राहणीमान किंवा अशा वगैरे बऱ्याच गोष्टींसाठी, कधी कधी तर मेडिकल रिझनसाठी सुद्धा, आरोग्याच्या कारणांसाठी लोक शहराकडे वळतात. त्यांच्या गरजेवरती तिकडे ते वळतात. पण शहरांमध्ये
विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे, जर एखाद्या शहरामध्ये एका वेळेला 1000 लोकांना पोषणाची शक्यता आहे, शक्ती आहे, तिथे बाहेरचे लोक आले, 1000चे 2000 झाले, 2000चे 3000 झाले, 3000चे 4000 झाले, हे होतच राहतं. जिकडे संधी आहे तिकडे माणूस जातोच ना, त्याच्यात कोणाची काही चूक नाहीये. पण ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? 1000 लोकांना पोषण्या इतकी शक्ती त्या जागेमध्ये आहे. म्हणजे सगळ्यांना योग्य पाणी, योग्य इलेक्ट्रिसिटी, योग्य सुरक्षा हे सगळं देण्याची 1000च लोकांची कॅपॅसिटी आहे. तिथे दुप्पट लोक आले तर 5 रुपयाला जी तुम्हाला भाजी मिळायला पाहिजे, लोकसंख्या डबल झाल्यामुळे ते 10 रुपयाला मिळेल तुम्हाला. सांगायचा मुद्दा असा की एक गोष्ट एकाला देण्याची जी काही शक्यता होती तिकडे आता 2 जण आले, ह्याला पण पाहिजे त्याला पण पाहिजे. एक तुमच्याकडे काय बरं म्हणूया आपण, चला एक पोळी आहे आणि ती एका माणसाला द्यायची, पण त्याच माणसाबरोबर त्याला दुसरा कॉम्पिटिटर आला, दोघांनाही द्यायची, पण माझ्याकडे आहे एकच पोळी, मग मी काय करत, अर्धी अर्धी घे बाबा. दोघांचे 4 झाले तर सत्कर घे, 8 झाले तर एकाच पोळीचे 8 भाग करावे लागतील. जितकी माणसं वाढत जातील तितकी माझी पोळी मला छोटी 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 करावी लागेल. एक वेळ अशी येईल एक एक घास सगळ्यांना मिळेल छोटा छोटा, आणि त्याच्यानंतरही कोणाचंही पोट भरणार नाही, एवढा एवढा कण मिळेल अशी परिस्थिती येईल, जी की शहरांची परिस्थिती आहे. बरोबर. मग गावांमध्ये फार संपत्ती किंवा लोकसंख्या कमी असं वगैरे आहे का? नाही. तिथे तर वेगळाच प्रॉब्लेम आहे. माझ्या आजूबाजूला शेती आहे, मी तुम्हाला ते बघूनच सांगते की शेती करणं हे काही सोपं काम नाहीये. निसर्गाच्या भरोशावर चाललंय सगळं. मग जी शेती आहे ती सगळी काय बरं म्हणतो, ती एखाद्या कन्स्ट्रक्शन मध्ये किंवा तिथे एखादी बिल्डिंग बांधायची किंवा गोडाऊन बांधायचे किंवा असं काहीतरी बांधावं ज्याच्यातून आपल्याला पैसे मिळतील आणि नक्की मिळतील. हा चुकीचा विचार आहे का? नाही. पण ती जमीन जी सुपीक होती आणि त्याच्यामधनं आपण ती कसू शकत होतो तर ते आता गेलं. म्हणजे काय झालं, आपण काय केलं, संसाधनांचा वापर वेगळ्या पद्धतीने केला. इकडे लोकसंख्या वाढली, तिथे असलेल्या लोकसंख्येने त्यांचा जो काही त्यांच्याकडे असलेले रिसोर्सेस होते, संसाधन होते, ती वापरण्याची पद्धतच बदलून टाकली. ह्या सगळ्यामुळे काय झालं, दोन्हीकडे बदल झाले. शहरीकरण आपण आत्ताच बोललो, शहरामध्ये सगळ्या गोष्टी जनसंख्येच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्याकरिता कधीही त्यांच्या गरजा कधीही भागणार नाहीये. कुठल्याही शहरात तुम्ही बघा, मुंबई, पुणे, दिल्ली, म्हणजे तिथे माणसाच्या जीवाचीच किंमत नाही, एवढी माणसं आहेत. इतकी जास्त लोकसंख्या आहे की तुम्ही कोणाकोणाची आणि कशी कशी गरज भागवाल. बरोबर ना. मग औद्योगिकरण आणि वाहतूक, वाढत्या औद्योगिकरणासाठी लागणारा कच्चा माल नैसर्गिक जंगल तोडून मिळवला जातो. कुठून आणणार सामान? जंगल ते बिचारा सगळंच देतं आपल्याला. तोडा जंगल घ्या जमीन, तोडा जंगल घ्या लाकूड, तोडा जंगल हे घ्या, तोडा जंगल ते घ्या. अरे पण काय, तेच जंगल आपल्यासाठी श्वासोच्छ्वास करण्यासाठी लागणारा ऑक्सिजन देतं, त्यालाच आपण तोडून टाकतो. म्हणजेच काय, रस्ते बांधण्याकरता पण जंगल तोडतात. आता रस्ते बांधायला जंगल तोडलं तर काय उरेल मग? म्हणजेच काय, तुम्हाला हे कळायला पाहिजे की प्रगती कोणाच्या जीवावर करतोय आपण. पर्यटन, निसर्ग निरीक्षण, मनोरंजन, देवदर्शनाकरता लोक मोठ्या प्रमाणामध्ये फिरतात इकडे तिकडे, आणि त्यांच्या सोयींकरता आपण अनेक गोष्टी बदलतो. त्याच्यावरती नैसर्गिक तिथली जी सिस्टीम आहे त्याच्यावर खूप ताण येतो आणि खूप मोठ्या प्रमाणात हानी होते. ह्याचं एक बेस्ट उदाहरण तुम्हाला मी सांगते. आपल्याकडे केदारनाथ आहे, म्हणजे खूप काय म्हणतो आपण, खूप श्रद्धेचा विषय आहे माझ्या पण, आणि मी ते जाऊन पण आले केदारनाथच्या मंदिरामध्ये. मस्त बर्फाळ बॅकग्राऊंड मध्ये असं मोठं मंदिर आहे, दगडी मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. आणि केदारनाथ पिक्चर पण तुम्ही बघितलं असेल. तर केदारनाथच्या मंदिरामध्ये सगळे भाविक जातात, दर्शन घेतात, पण ती जागा खूप अशी आडनीड आहे बरं का. तिथे जायचं म्हणजे भयंकर कष्ट आहेत. तर तिथे जाऊन दर्शन घेऊन परत येणं, ते पण जेव्हा बर्फ कमी असतो तेव्हा. तर वर्षभरातले ते जे महिने असतात, 4-5 महिने, जेव्हा तिथे खूप मोठी लोकांची गर्दी दाटलेली असते, तर विचार करा 4-5 महिन्यामध्ये तिथल्या परिसरावर किती ताण येत असेल. बरोबर. असं होत राहतं. आणि मग नंतर तिकडे त्याच्यानंतर म्हणजे गेल्या काही वर्षांपूर्वी त्या केदारनाथला भयंकर मोठी ढगफुटी झाली होती आणि अख्खाच्या अख्खा सगळा तो परिसर पाण्यामध्ये वाहून गेला होता. म्हणजे सगळंच वाहून गेलं होतं, लोकांपासून सगळा फक्त मंदिर शाबूत होतं. इतकी भयंकर परिस्थिती येते कारण की आपण निसर्गाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने त्रास देतो. धरण बांधताना काय होतं, जमिनीवरती आपण तिथे काहीतरी गाडतोय जमिनीमध्ये, त्याच्या आजूबाजूला पाणी आहे,
तिथे जंगल, गवताळ प्रदेश ही सगळी जलीय परिसंस्था आहे. नदीच्या खालच्या बाजूचा प्रवाह कमी होतो. याचा परिणाम म्हणजे काय? पूर्वी वाढत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात. आपल्याला काय करायचं? धरणं बांधायचे, म्हणजे पाण्याचा प्रवाह अडवायचा. जे पाणी प्रवाही होतं त्या पाण्याबरोबर अनेक गोष्टी तिथे सुरू होत्या. तिथे येणाऱ्या प्राण्यांचं, वनस्पतींचं त्या पाण्यावरती जीवन अवलंबून होतं ना. आपण तिथे डेव्हलपमेंट करायची म्हणून, धरणं बांधायची म्हणून तिथे काय केलं आपण? भिंती बांधून ठेवल्या. पाणी आपण थांबवतो, सोडतो. आपण आपल्या उपयोगाकरता ते करतोय, पण त्याचा परिणाम काय होतो? आजूबाजूला असलेल्या सगळ्या सिस्टीम्स गडबडतात की त्याच्यामुळे, म्हणजेच इतर परिसंस्था नष्ट होतात. आता युद्ध, अरे हा तर असा विषय याच्यावर किती बोलावं. तुम्ही जेव्हा 10वीत जाल ना, तेव्हा तुम्हाला कदाचित पहिल्या इतिहासाचे 4-5 धडे युद्धावरतीच असतील. मग युद्ध किती भयंकर असतात आणि युद्धाचे इतिहास कसे कसे आहेत. बरं, भारत भूमीवरती तर युद्धाची एक अशी परंपरा आहे की त्याच्याबद्दल काय बोलावं. सुरुवातीपासून जरा डोकं शांत ठेवून विचार करून बघा. जेव्हापासून ह्या पृथ्वीची निर्मिती झाली असेल आणि जेव्हापासून माणसांना अक्कल आली की आपण एका सोसायटीमध्ये राहावं, म्हणजे सिव्हिलाइज्ड राहावं, सामाजिक जीवनामध्ये चांगलं राहावं, सुखी राहावं, तेव्हापासून या भारतामध्ये, म्हणजे या हिंदुस्थानामध्ये, तेव्हा हा हिंदुस्थानच होता, सिंधू नदीच्या जवळ तो सिंधूंचा प्रांत, सिंधू नदीच्या जवळपासच्या सिंधूच्या खोऱ्यामध्ये आपलं जे पूर्ण भारताच्या या बाजूला सिंधू आणि या बाजूला ब्रह्मपुत्र असं आहे ना. तर ह्या दोघांच्याही कडच्या समृद्ध भागामध्ये जी लोक तिथे होती, खूप पूर्वीपासूनची, वैदिक काळापासूनची, त्यांच्याकडे बुद्धी, त्यांच्याकडे निसर्गाचं ज्ञान आणि त्यांच्याकडे असलेली सुबत्ता, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या भारतामध्ये सुरुवातीपासूनच जास्त आहेत की बाकीच्या लोकांना जेव्हा नागपुसायची पण अक्कल होती ना जगातल्या, तेव्हा आपण वेद लिहिले होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, आपल्याकडे भारतामध्ये आपल्या वैदिक काळामध्ये 4 वेद लिहून ठेवले होते, त्याच्यामध्ये सगळ्या जगाचं ज्ञान आहे. मी तुम्हाला इतिहासात का नेते? युद्ध ही भारतामध्ये खूप पूर्वीपासून होतात. एखाद्या खूप संपन्न, श्रीमंत, बुद्धिमान लोकांच्या राज्यावरती जेव्हा आपण आक्रमण करतो आणि सांगतो की हे राज्य माझे, तेव्हा मी खूप मोठा आणि मी सगळ्या जगाचा राजा, अशी एक भावना लोकांच्या मनामध्ये निर्माण होते. कुठला पण राजा बाजूच्या, आजूच्या, इकडच्या तिकडच्या राज्यांवरती आक्रमण करून त्यांना स्वतःच्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. हे स्वतःच्या मोठेपणाचं लक्षण मानलं जातं. म्हणजे आजही बघा ना, आज बघा आपल्या देशाच्या आजूबाजूला आपले जे शेजारी आहेत, त्या सगळ्यांना भारतावरती दाखवायचंय की आम्ही तुमच्यापेक्षा ग्रेट आहे. भले ते नाहीयेत, पण दाखवायचं तर आहे. सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या देशावरती किंवा कोणत्याही राज्याला असं वाटू शकतं की आमचा देश ह्यांच्यापेक्षा जास्त महान आहे, तर ह्यांना आम्ही आमच्या हाताखाली घेणार, ह्यांना आमच्या देशाचा एक भाग बनवणार. आणि म्हणून वर्षानुवर्षापासून सगळ्या मानवी वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये युद्ध सुरू आहेत. आधी आपण जेव्हा भटक्या टोळ्यांमध्ये होतो ना माणूस म्हणून, तेव्हा हे ठीक होतं. पण आपल्या आपल्या राज्यामध्ये, आपल्या आपल्या देशामध्ये आपण काय चांगलं करू शकतो आणि आपल्या स्वतःचा आणि आपल्या देशाचा आणि पूर्ण, जसं मी मगाशी म्हटलं, मानव जातीचा विकास कसा करू शकतो ह्याचा विचार करण्यापेक्षा मी ह्याला कसं मारू शकतो आणि ह्याची जागा मी कशी घेऊ शकतो, असा मूर्ख विचार करणाऱ्या लोकांमुळे युद्ध होतात. बरोबर ना? आता ह्याचं कारण काय? काही असू शकतं. जमीन, पाणी, खनिज संपत्ती, आर्थिक, राजकीय, कुठलंही कारण. राजकीय कारणांमुळे किंवा आर्थिक कारणांमुळे स्पर्धा निर्माण होतात. आमचा देश, तुमचा देश, बरोबर. आणि मग मतभेद, हे तर सगळ्यात बेसिक रिझन आहे. एक मिनिट हा. कोणाच तरी फोन आला, एक मिनिट. सॉरी. तर हा सांगायचा मुद्दा, अशा सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळे मानवांच्याच गटागटांमध्ये होणाऱ्या युद्धांबद्दल जर बघितलं आपण, तर किती मोठ्या प्रमाणामध्ये हानी होते. कोणत्याही 2 राज्यांचं किंवा देशांचं युद्ध बघा, कुठलं युद्ध बघा, जागतिक महायुद्ध बघा किंवा त्याच्यानंतर आलेली कोल्ड वॉर, काहीही विचार करून बघा, कुठलाही तुम्ही युद्धाचं उदाहरण घ्या आतापर्यंतचं, कुठल्याही 2 डायनेस्टीज म्हणजे राजघराण्यांमधली युद्ध बघा, ह्या युद्धांमध्ये झालंय ते फक्त नुकसानच झालंय.
बरोबर की नाही? खूप मोठी जीवितहानी, वित्तहानी, आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या ज्या काही सिस्टीम्स असतात सगळ्या उद्ध्वस्त होणं. ह्या सगळ्यामुळे आपण काय करतो, आपल्याकडे असलेली जी काही परिसंस्था आहे त्या परिसंस्थेचा नाश करतो. भूकंप, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ ह्या तर नैसर्गिक आपत्ती. ह्याच्यामध्ये आपला काही कंट्रोल नाहीये. भूकंप आला कुठेतरी, चांगलीची चांगली मोठीच्या मोठी वसाहत जमिनीखाली गाडली जाते. माहीतच नसतं लोकांना की काय झालं. अचानक आलेला भूकंप सगळ्या जगाला उद्ध्वस्त करू शकतो, ओके. असे भूकंपाचे खूप सारे झटके जपानमध्ये खूपदा भूकंप होत राहतात. ज्वालामुखी, ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तिथे आजूबाजूला असलेली माती किंवा ज्वाला काही बोलायचंय का? खिडकी गव्हर्नमेंट स्कूल माईक बंदच ठेवा. तर असे ज्वालामुखीचा त्याच्यावर जो लावा येतो त्याच्यामुळे तिथे असलेली माती, तिथे असलेले सूक्ष्मजीव त्यांची हानी होते की नाही. महापूर हे तर महाराष्ट्राला गेल्या 2-3 वर्षापासून चांगलंच परिचित आहे. जून महिना सुरू झाला ना, मे जून मध्ये असा आपल्याकडे मस्त पाऊस पडतो. मग नंतर आपल्याकडे दुष्काळच असतो आणि मग पुन्हा सगळ्या पावसाळ्यातल्या ढगांना आठवतं की अरे मला तर अजून 2-3 महिने काढायचे आहेत आणि मग जो काही पूर येतो तर आपल्याकडच्या सगळ्याच्या सगळ्या नद्या कुठेही बघा तुम्ही महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यांमध्ये दरवर्षी पूर येतो. कधी ह्या, कधी त्या, कधी त्या. आपल्याकडे अंतर्गत ज्या सगळ्या नद्या आहेत ना, गोदावरी, भीमा, इकडच्या तिकडच्या सगळ्या नद्या ह्या आणि कृष्णा, बरोबर, सांगली वगैरे त्या साईडला जो पूर येतो त्याच्यामुळे काय होतं, सगळ्या आजूबाजूला असलेल्या लोकांच्या घरांमध्ये, शेतीमध्ये जे काही उद्योगधंदे असतात त्या सगळ्यांमध्ये प्रॉब्लेम्स येतात. का बरं? पुराचं पाणी, त्याच्यामुळे झालेलं नुकसान, मग आहे वायफाय, मग आहे दुष्काळ. वेट, दुष्काळ ही परिस्थिती अशी आहे की पाऊसच पडला नाही आणि बिना पावसामुळे तिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य, लोकांना प्यायला पाणी नाही, झाडांना घालायला पाणी नाही, शेती नाही करू शकत, जनावरांना द्यायला पाणी नाही आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये जगणं हे फार कर्मकठीण होऊन जातं. मग मानवी हस्तक्षेपामुळे काही नैसर्गिक परिसंस्थांचे वेगळ्या प्रकारच्या परिसंस्थात रूपांतर होते. म्हणजेच काय, तुम्ही काही ठिकाणची सिस्टीम बदलणार, म्हणजे जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की शेत आहे, त्या शेतामध्ये आता मला बिल्डिंग बांधायची, बिल्डिंग बांधायची मग तुम्हाला तिथली माती खणण्यापासून सगळ्या गोष्टी बदलायला लागतील, बरोबर. म्हणजेच काय, अशा पद्धतीने तुम्ही परिसंस्थांमध्ये मानवांच्या हस्तक्षेपामुळे काही बदल करता. नैसर्गिक परिसंस्था जीवावरणातील संतुलन राखण्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका बजावतात, म्हणून त्यांचं आपल्याला संरक्षण करायला पाहिजे. आता ह्याचा शेवट जरा आपण एकदा आपल्या पीपीटी मध्ये बघूया. चला, परिसंस्थांचा ऱ्हास हा शेवटचा मुद्दा आपला बघायचा राहिला होता. जर एकदा त्याच्या आपण आधीचे 2-3 जे दाखवले होते चित्र, आपण जलीय परिसंस्था बघितल्यानंतरची, मग आपण बघितली होती एका बाजूला दुर्भिक्ष म्हणजे दुष्काळ आणि महापूर तर आपल्याला माहिती आहे कसे असतात ते. आता परिसंस्थांचा ऱ्हास कशा कशामुळे होतो, सगळ्यात पहिलं कारण आहे लोकसंख्या वाढ, दुसरं आहे शहरीकरण. म्हणजेच काय, शहर वाढवत वाढवत जाणं, जिकडे मोकळी जागा तिथे जंगल, तिथे सिमेंटचं जंगल, म्हणजे काय, घर बांधा घर बांधा घर बांधा असं करत जाणं. मग आहे औद्योगिकरण. हा, औद्योगिकरण हा मुद्दा आपला मगाशी डिस्कस नाही झाला. उद्योगधंदे निर्माण करणं म्हणजेच काय, कंपनी, इंडस्ट्रीज ह्या डेव्हलप करणं, याच्याकरता आपल्याकडे स्पेशल जागा आहेत, त्यांना MIDC म्हणतात. जसं महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डिस्ट्रिक्ट वाईज ते तो झोन असतो, त्या एरियामध्ये सगळ्या कंपनीज असतात. ठीक आहे, असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक एरियामध्ये जिथे जिथे सगळ्या कंपनीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत, असा एक वेगळा झोनच असतो. तिथल्या गरजा वेगळ्या असतात. म्हणजे तिथे जास्त प्रमाणात पाणी असेल किंवा तिथे इंडस्ट्रीज उभी करायची, त्यांना इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल, ह्या सगळ्या गोष्टी त्या औद्योगिकरणाकरता सुटेबल अशा असतात. पण तिथून जे काही प्रदूषण होतं ते काय तेवढ्या भागापुरतच नसतं, हवेमधनं सगळीकडे पसरतं, पाण्यामधनं सगळीकडे पसरतं आणि तिथलं जे काही स्थायू प्रदूषण आहे म्हणजे कचऱ्याचा जो काही प्रॉब्लेम आहे
तो कुठेही होऊ शकतो. बरोबर. अशा पद्धतीने आपल्याच कृतींमुळे आपण सगळ्या परिसंस्थांचा ऱ्हास करतोय. मोठी धरणं बांधून पर्यटनाकरता, युद्धांच्या बाबतीमध्ये जे आपण सगळं मगाशी बोललो त्या सगळ्याची ही उदाहरणं आहेत बघा. पाण्याखाली ह्या सगळ्या जमिनीचं पाणी, हे सगळं जमिनीवरचं पाणी त्याचा प्रवाह बदलणं असेल किंवा त्याच्या आजूबाजूला बांधकाम करून तिथली सिस्टीम गडबड करणं असेल, ह्या सगळ्या मानवाने केलेल्या कृती आहेत. पर्यटनामुळे निसर्ग, निरीक्षण, मनोरंजन ह्या सगळ्या करता आपण लोक इकडे तिकडे भटकत असतो आणि जिकडे इकडे जातो तिथे तिथल्या सिस्टीमवर आपण ताण देतो. म्हणजे ऑड सीझनला फिरायचं, युद्ध दिसतच आहे ना. तर आपल्या ह्या परिसंस्थांचं रक्षण आपण कसं करायचं, जैवविविधतेचं जतन करायचं, म्हणजे जी काही डायव्हर्सिटी आहे आपल्या आजूबाजूला सगळ्या विविध पद्धतींची त्यांची टिकवायची. आपण स्वतः कोणाला मारायचं नाही. तिथे सुंदर पक्षी आहे पकडून मी पिंजऱ्यात ठेवून दिला नाही, तो जिथे आहे तिथे सुंदर आहे. आजच सकाळी मी फिरायला गेलो होते, इतका सुंदर हिरव्या रंगाचा पक्षी आणि त्याच्या डोक्यात इथे ना कसं निळसर अशी पट्टी होती, अशी गोल पट्टी. इतका सुंदर पक्षी होता, मला फोटो काढायचा होता पण त्याच्या आधीच तो उडून गेला. पण त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये राहण्याचा पूर्ण अधिकार आहे, आपण त्याला त्रास द्यायचा नाही. दुसरं, पर्यावरणाचं संतुलन. आपल्या आजूबाजूला असलेले जे काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये आपला हस्तक्षेप जितका कमी, जितका आपण करणार नाही तितकं भलं आहे. मग आहे मानवी कल्याण, अन्न, पाणी, हवा ह्या सगळ्यांची आपल्याला गुणवत्ता पाळायची. आपल्या कृती अशा पाहिजे की आपण ह्यांच्यापैकी कुठल्याच गोष्टीला खराब करत नाही. जनजागृती करायची, कायद्यांचं नियमांचं पालन करायचं, शाश्वत विकास कसा होईल इकडे बघायचं. नुसतेच डेव्हलपमेंट करून ठेवली आणि सगळे जंगल तोडून ठेवली, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे. संरक्षित क्षेत्र, तिथे कोणी जायचं नाही, तिथे काहीच आगाऊपणा करायचा नाही. ती जागा संरक्षित असते, ती जागा तिथल्या वनस्पतींकरता, प्राण्यांकरता सुरक्षित ठेवलेली असते, तिथे कुठलाही आगाऊपणा करायला जायचं नाही. पुनर्स्थापन प्रकल्प, जर काही ठिकाणी काही संकट आली असेल तर तिथल्या प्राण्यांना, तिथल्या लोकांना तिथून सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचं. अशा पद्धतीने आपण परिसंस्था रक्षणाकरता उपाय करतो आणि अशा पद्धतीने आपला हा धडा इथे संपला. पण तुम्हाला याच्यामध्ये काही शंका आहेत का? हा आपला शेवटचा धडा आहे. इथून आपला सगळा सिलेबस पण संपला आणि परीक्षेच्या आधी आता डिसेंबर सुरू आहे, आपलं बायोलॉजी पण संपलं आणि केमिस्ट्री पण ऑलमोस्ट संपत आलंय. पुढच्या वेळेला आपण रिव्हिजन करूया. आपलं जेव्हा बायोचं लेक्चर असेल तेव्हा आपण ह्या आपल्या धड्यांचं रिव्हिजन करू विथ एक्झरसाइज. आज आपण थांबूया इकडे. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम, थँक्यू सगळ्या मुलांनो. बाय टीचर्स, थँक्यू, बाय.